हॅलो एव्हरीवन, आय एम मोनाली. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या हाताने बनवलेले हे ज्वेलरीचे सेट आहेत ते दाखवते. हे सगळे सेट जे आहेत त्याच्यामध्ये हा सर्वात पहिला तर हा एक सिम्पल बीडेड नेकलेस मी बनवला होता सुरुवातीला. त्याच्यामध्ये अगदी सिम्पली ओवलेला आहे तो मण्यांमध्ये. हा नेकलेस आहे आणि सेम डिझाईनमध्ये मी याचं ब्रेसलेट सुद्धा बनवलं आहे आणि खूप सोपं आहे बनवणं. नंतर हा जो एक आहे हा सिम्पल नेकलेस जो की सेम ब्राऊन कॉटन थ्रेड आणि बीड्स घेऊन बनवला आहे. मी मुद्दामून प्रोसेस दाखवते कारण तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे किंवा तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमची ज्वेलरी बनवू शकता. आणि नॉट नेसेसरी की माझ्याकडे तर मी खूप सारं मटेरियल आणलेलं आहे, पण ते असून सुद्धा माझी स्किन खूप ॲलर्जेटिक आहे या सगळ्यासाठी. तर माझ्यासाठी बेस्ट वे आहे की मी माझ्या नेकलेसेसला मोस्टली मागे जे थ्रेडचे नेकलेसेस असतात त्याला मागे एक नॉट बांधते. जे मॅक्रीममध्ये ब्रेसलेटसाठी वगैरे बांधतात तशी मी नॉट बांधून आणि माझे नेकलेसेस बनवते. आणि जे बीड्स वापरलेत मी ते कसं क्रीम ऑफ व्हाईट कलरमध्ये आहेत आणि त्यावरती थोडंसं डार्क असं ब्राउनिश कलर आहे शेड, आणि हे अगदी डार्क ब्राऊन कलरवरती छान मॅच होत आहेत. हा नेकलेस बनवण्यासाठी मी हा कॉटनचा डार्क ब्राऊन थ्रेड घेतला आहे. त्यानंतर ही एक साखळी आहे. आता ही जी चेन आहे ही लॉंग येते. ती आपण आपल्या तुम्हाला जी लेंथ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ती कट करून घेऊ शकता. त्या चेनमध्ये सुद्धा डिफरंट साइजेस असतात. तर मला नाजूक गोष्टी जास्त आवडतात म्हणून मी ही पातळ चेन घेतली आहे माझ्या नेकलेससाठी. त्यानंतर हे बीड्स आहेत, हे बेज लाईक ऑफ व्हाईट कलरचे बीड्स आहेत. हा नेकलेस बनवण्यासाठी तुम्हाला सिंगल क्रोशे बनवता आला आणि तुम्हाला निडल प्रॉपर होल्ड करायला जमली, जी की प्रॅक्टिसने तुम्हाला जमेलच, तर तुम्ही अशा प्रकारची ज्वेलरी खूप इझिली बनवू शकता. इथे मी 2 निडल्स यूज केल्या आहेत. एक आणि दोन्ही तुलिपच्या आहेत. एक 1.75 mm ची आहे, जी की मला माझा धागा होल्ड करण्यासाठी, धागा चेनमधून बाहेर काढण्यासाठी, सिंगल क्रोशेस बनवण्यासाठी लागणार आहे. आणि दुसरी आहे छोटी, जी की 1.1 mm ची आहे, जिच्यामध्ये
मी बीड इन्सर्ट करून आणि तो धाग्यामध्ये अटकवणार आहे. सो ह्या अशा 2 नीडल लागतील. आता अशा प्रकारे आपण एक बीड ऍड केला आहे साखळीमध्ये. पुन्हा आपल्याला नीडल चेंज करायची आहे. बीड जो आहे त्या नीडलमध्ये इन्सर्ट करून घ्यायचा आहे आणि नीडलच्या सहाय्याने तो धागा त्या बीडमधून बाहेर काढायचा. पुन्हा नीडल चेंज करायची आणि सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे आपल्याला. की नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशे बनवून घ्यायचा. पुन्हा सेम स्पेसमध्ये आणखी एक सिंगल क्रोशे बनवून घ्यायचा. त्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, सेम स्पेसमध्ये आणखी एक सिंगल क्रोशे आणि पुन्हा एकदा धागा थोडासा बाहेर काढून त्याच्यामध्ये आपण बीड ॲड करणार आहे. आता हा सेम पॅटर्न आपल्याला थ्रू आउट दी नेकलेस रिपीट करायचा आहे ना इझी. एक काय म्हणतात, एक बीड ॲड केला की त्यानंतर सिंगल क्रोशे, पुन्हा नेक्स्ट चेनमध्ये सिंगल क्रोशे आणि दुसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा बीड ॲड करायचं आहे. हे सेम रिपीट झालं की तुम्हाला हवी असलेली लेंथ तुम्ही बनवू शकता. सो या ट्युटोरियलमध्ये एवढंच होतं की चेन, तुम्हाला लागणारं मटेरियल आणि पॅटर्न तर मी दाखवलं आहे. सो तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आता मी हे जे ब्रेसलेट बनवलं आहे माझ्या तुमच्या रिस्टच्या साईजप्रमाणे हे ॲडजस्टेबल तुम्हाला बनवता येईल. नेकलेसची सुद्धा लेंथ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवता येईल, बरोबर. सो हे होतं आजचं ट्युटोरियल. कसं वाटलं तुम्हाला मला खरंच कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे ट्युटोरियल्स किंवा माझं हँडमेडचं जे कलेक्शन आहे ते बघायला तुम्हाला आवडेल का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आज क्रोशेची ज्वेलरी बनवायचा प्रयत्न करत असाल तर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होण्याची अपेक्षा ठेवू नका. कारण सुरुवातीला माझे असे खूप सारे प्रोजेक्ट्स मला बनवून पुन्हा ते खोलावे लागले आणि प्रत्येक वेळी मला काहीतरी नवीन शिकायला मिळालं. म्हणून काय म्हणतात, चुका झाल्या तर त्यातून शिकण्याचा भाग आहे, त्याच्यामध्ये काय फेल्युअर असं काही नाही आहे. आता हा जो पॅटर्न रिपीट केला आहे, आता ही जी डिझाईन आहे ही कोणी नेकलेस म्हणून यूज करू शकतं. कोणाला वेस्ट बँड आवडत असतील जे की मॉडर्न लुक क्रिएट करतात तर तुम्ही थोडीशी लांब साखळी घेऊन हे तुम्ही वेस्ट बँड म्हणून पण एखाद्या ड्रेसवरती किंवा इव्हन जीन्सवरती, क्रॉप टॉपवरती हे तुम्ही यूज करू शकता. इव्हन साडीवरती जे बीडेड आपण वेस्ट बँड बघतो तसं काही बनवू शकता. पण गृहिणी आहेत किंवा ज्यांना पण क्रोशेमध्ये इंटरेस्ट आहे आणि तुमच्याकडे स्किल आहे, वेळ आहे, तर या गोष्टींमध्ये तुमचा वेळ दिला तर एक
म्हणजे छोट्या छोट्या वस्तू बनवून तुम्ही सेल करू शकतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा लोकलही तुम्ही हे प्रोडक्ट्स तुमचे सेल करू शकता. एक तुम्हाला साईड इन्कम जनरेट करता येईल त्यातून. माझा व्हिडिओ बघून तुम्हाला हँडमेडची कुठलीही वस्तू किंवा आणखी काही बनवण्याची इच्छा झाली आणि ते तुम्ही बनवलात तर मला नक्की टॅग करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठलं डिझाईन सर्वात जास्त आवडलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, क्रिएटिव्ह राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. थँक्यू.